सेमीफायनल आणि फायनल जे सामने आपण ऍड करणार नाही आहोत या गोष्टीकडे लक्ष द्या। अनिल म्हात्रे ऑल स्पर्धेचे आयोजन समिती संघनायक संघमालक जे साखळीचे सामने कंप्लीट झालेले आहेत तिथपर्यंत आपण गोलंदाज फलंदाज आणि मालिकावीर यामधूनच खेळाडूंची निवड करणार आहोत। सेमीफायनल आणि फायनल चे सामने आपण ऍड करणार नाही आहोत। धन्यवाद। चला सामना सुरू करा। खूप महत्त्वाचा सामना या स्पर्धेतून बघूया। एक संघ तर बाहेर झालाय त्यांना 2025-26 च्या केपीएल ची वाट पाहावी लागेल आणि त्या संघाचे संघनायक आमच्या समोरच्या कक्षामध्ये बसलेत। नक्कीच जतीन मडवी यांची टीम एमआय लाईफस्टाईल। आता नंबर कोणाचा आहे बघूया। या सामन्यानंतर अजून एक संघाचा नंबर लागेल त्यांच्या जोडीला। असो चांगले खेळलेत सहभाग घेतला हीच मोठी गोष्ट आहे कारण की आपल्या कोपर गावासाठी आणि आपल्या गावाच्या नावासाठी खेळलेत ही आपल्या मनाची मोठेपण आहे। जिको कोणी कोपर गावात जिंकणार आहे। यस अख्खा कोपर खेळेगा। सुमित म्हात्रे आणि समोर फलंदाज बघा अनिल म्हात्रे। क्या बात है बाप बेटा बाप होता है। यस बाप होता है। जतीनला माहित आहे माझ्यापेक्षा त्यांच्या बापांनी चांगली कामगिरी केलेली आहे। नक्की म्हणून ते बोलले बाप होते काय चांगले झेल टिपले चांगली गोलंदाजी केली। जतीनला 29 धावा देखील कमी पडल्या। गेम ऑन चालू शकतो दोन्ही संघांचा ठरला आहे कोणी गोलंदाजी फलंदाजी करू शकतो इथे बंधन नाहीये कारण की हा सामना 1 ओव्हरचा आहे। संडे भाऊ याआधी सुमितला अनिल म्हात्रेनं 3 चेंडू डॉट टाकले होते आता नंबर सुमितचा आलाय। यस बघूया इथे बापाला जिंकून देणार की बाप मुलाला जिंकून देणार हा सामना तसा पाहायला मिळतोय। पहिला चेंडू सुमित पहिला चेंडू स्वेर टाकलाय इथे पंचांचा इशारा आलाय वाईट। अतिरिक्त धावसंख्येनं संघाचा धावफलकावर धावांचा श्रीगणेश होतोय। एचएस एंटरप्राइजेस केशव पाटील या संघाचे संघनायक एक छुपा रुस्तम संघ निघालाय। केशव पाटीलने देखील केपीएल स्पर्धेतून प्रत्येक वर्षी यष्टीरक्षक म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे। हा चेंडू देखील बाहेरच्या दिशेने वळवलाय भिंगरी वाईट। क्या बात है सावकाश सुमिता जवळ त्यांच्या रंगात येताना नक्कीच आपण भाऊ पाटील कडून अपेक्षा करत होतो मात्र इथे सुनील म्हात्रे एन्जॉय करतायत। वाह ये कमाल डब्बे का है। बॅटची कडा इथे अगदी चेंडू चालला होता डीप थर्ड मॅन कडे आणि अनिल म्हात्रेच्या बॅट मधून नशिबाचा चौकार। सुरुवात झालेली आहे आता इथून चर्चा होईल कैसा हराया। एकदम फक्त आतावर मोजणारे 5 संघ उरलेत। आम्हाला वाटला नव्हता आम्ही दक्षिण एंटरप्राइजेसला हरवू पण त्यांना वन साइड नक्कीच इथे चांगलं कमबॅक सुमितनं केलाय। जरूर पहिले 2 वाईट फेकले चौकार दिला त्यानंतर हा डॉट टाकलाय। धावसंख्या 6 धावा। अनिल म्हात्रे वेताल कोपर संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू ज्यांनी भिंगरी जय बजरंग कारिवली नाईट स्पर्धेचा मालिका वीर सायकल आणि ट्रॉफी उचललेली आहे। सुमित जवळच्या हा चेंडू लेग स्टिकला सोडून जातोय इथे पंचांचा इशारा वाईट। जणू काय पप्पाला घाबरलाय। नक्कीच पप्पांना घाबरावंच लागेल पप्पा आहेत। 8 धावा लागल्यात 8 धावा फक्त 2 चेंडू अजूनही 4 चेंडू बाकी। इथे देखील चेंडू सोडलाय हा चेंडू देखील आला वाईट। आतापर्यंत सुमितनं एकूण चेंडू फेकलेत या ओव्हरचे 7 त्यामध्ये 5 वाईट 1 चौकार आणि 1 डॉट। धावसंख्या 9। हा जर सामना हार्दिक
ओम यश न गमावला तर सुमित कारणीभूत असतील, कारण की 5 चेंडू इथे What a चांगली ball, what चांगली a लाईन अँड ball. लेंथ. वा नक्कीच इथे अगदी आपण पाहिले तर 2 डॉट 1 चौकार 5 वाईट, 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. हा चेंडू हलक्या हाताने अगदी खेळून काढलाय. बघूया चेंडू चाललाय डीप थर्डमॅनला. क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडूला अडवतायत, उचलतायत. आता चेंडू हाताला लागलाय. तिसरी धाव इथे पूर्ण केली. वाह, गुड रनिंग द बिटवीन विकेट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. नक्की चांगले धावलेत. साईजनं चांगली साथ दिली. आपले सिनियर खेळाडू अनिल म्हात्रे यांना धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 12. परंतु 2 चेंडू साईजच्या आहेत. फास्ट अनिल काका धावला इथनं बघला तर. नक्कीच अतिशय अतिशय चांगली स्पर्धा. नक्कीच अगदी कोपर प्रीमियर लीग सलग 3रा वर्ष आम्हाला समालोचन पंच गुणलेखकांना नेल आवर्जून उर्फ फुबू झाडाखाली बसताना या स्पर्धेमध्ये बोलत असतात. आमचे सँडी भाऊ असतील, अनिल म्हात्रे, रोहित म्हात्रे असतील, हेमंतजी गरज साहेब आणि ऑल कोपर प्रीमियर लीगची आयोजन समिती, सर्वांचे आम्ही आभार व्यक्त करतोय. सलग 3ऱ्या वर्षामध्ये आम्हाला इथे संधी दिली. चांगला चेंडू बॅक टू दी बॉलर. काय कमालीचा चेंडू टाकलाय बघा. अनिल म्हात्रेला 5 वाईट टाकले, मात्र साईसला पहिला चेंडू सही ठिकाणी पे. इसमें तो कुछ है. बघूया हा चेंडू उडवलाय. फटका चांगला. वाह, ओ हो 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 काय फिनिश केला. अगदी शेवट गोड केला. आता तुम्हाला कोण पाहिजे हे आता 1 ओव्हर सांगून जाईल. 19 18 बनलेत. 19चं लक्ष आहे. सुमितनं देखील दिल्यात, मात्र काढण्याची ताकद आहे या खेळाडूमध्ये. बघूया रोशनी एंटरप्राइजेस टीम समोर एचएस की हार्दिक ओम एश एंटरप्राइजेस. पहिला सेमीफायनल तर डिक्लेअर झाला आहे. आरएस आणि दक्षिका एंटरप्राइजेस दोन्ही टीम चे संगणक आपण या लगेच नाणेफेकी कक्षामध्ये. दक्षिका एंटरप्राइजेस आणि आरएस एंटरप्राइजेस केपीएल 2025 चा पहिला सेमीफायनल. या सामन्यानंतर आपल्याला 3 सामने खेळवायचे आहेत. सँडी भाऊ बघा 4 वाजून गेलेले आहेत. 3 सामने आहेत. आयोजन समिती निर्णय घेईल किती ओव्हरचे होतील. यस 3 ओव्हरचे सामने असतील, कारण की वेळ आपण भरपूर घेतो आणि अंतिम सामना 4 ओव्हरचा करू. बघूया वेळेअभावी अभावी हा निर्णय आयोजन समितीकडून आम्ही तुमच्यापर्यंत जरूर पोहोचू. अनिल म्हात्रे चला 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 केशव पाटील चला पटापट. चला केशवजी पाटील अनिल म्हात्रे चला फास्ट करा. चला चला बंद्र्या मारुती केडानगरीला नमस्कार तर केला आहे. मस्त साईश सेमीफायनल सामना खेळायचा आहे. मला वाटतं सँडीने देखील ठरवलंय की इथून त्यांना कुठला संघ सोपा जाईल, पण ते सांगणार नाहीयेत. नंतर सांगतील, सामना झाल्यावर सांगतील. फुबू उठून बस जरा. फुबू बघूया अनिल म्हात्रे गोलंदाजीसाठी कोण येईल. 19 धावा त्याला वाचवायच्या आहेत. नेहलला बॉलिंग नाही दिली, त्याच्यासाठी राग आले नेहलला. नेहल उठ. बघूया फलंदाज सुमित वर मोठी जबाबदारी आहे. 19 वैभव बाहेर जा. 19 टाइमपास नको बाहेर चल. 19 वाचवायचे. चल बाहेर. चर्चा तर होणार आहे एचएस एंटरप्राइजेस संघाच्या खेळाडूंमध्ये, कारण की 6 मध्ये 19 हा सामना जिंकला तर सेमीफायनल खेळायला भेटेल, आणि सेमीफायनल जिंकली तर फायनलचं तिकीट बुक होईल. सुमित आणि अतुल 6 मध्ये 19 बनवायचे आहेत. चला वेळ जास्त खर्च करू नका. फिल्डिंग लावा यश. ओम चला चला ओम तुझं का काम. चला बाहेर. वैभव
गोलंदाज फलंदाज कोणी येऊ शकतो. चला कोण फुटबॉल मनोज यांचे ना फुटबॉल चला एका ओव्हरला देखील तुम्ही 3 ओव्हरचा वेळ घेतला तर काय अर्थ नाही. चला सामना सुरू करा लगेच. केशव पाटील, अनिल म्हात्रे, ऑल टीम HS एंटरप्राइजेस 6 मध्ये 19 इथे बनवायचे. चला टाइम पास नको त्याला केशव पाटील. चला 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 हा फायनल नाईट वेताल स्वामी की जय. यस चला वेताल महाराज की जय. कोब्या तू आता फुल पी. चला अनिल भाऊ चला. आता जेवढे प्लेयर असतील तेवढे उतरवा. जिंकलेला करा दे ना. हा हा नाहीये कोण. अरे 31 3 बघा अनिल म्हात्रे आणि सुमित म्हात्रे क्या बात है. इथे केशव पाटीलनं अनिल म्हात्रेला का गोलंदाजी दिली आहे याचं उत्तर आपल्याला मिळेल. सुमितनं इथे 19 बनवल्या तर आपल्या संघाला थेट सेमी फायनल मध्ये घेऊन जाईल आणि अनिल म्हात्रेने 19 रोखल्या तर तो आपल्या HS एंटरप्राइजेस संघाला सेमी फायनल मध्ये घेऊन जाईल. चला गेम सुरू करा अनिल म्हात्रे. भरपूर आपण वेळ घेत आहे. अनिल म्हात्रेनं सिनियर 40+ संघटनेमधून कित्येक वेळा गोलंदाजीच्या बलावर सामने जिंकून दिले. केशव पाटीलला ठाऊक आहे. पहिला चेंडू क्या बात आहे. आमंत्रण दिलं होतं फलंदाजाला. चांगल्या टप्प्यावर पहिला चेंडू पाहिलाय. 5 मध्ये 19 डॉट बॉलनं सुरुवात केलेली आहे. बघूया इथे अनिल म्हात्रे की सुमित म्हात्रे. हा चेंडू स्टंपच्या वरून क्या बात आहे. सुरेख 2 चेंडू आपण पाहिले. बाप होत आहे. यस स्टंपच्या वर्ष बॉल केले अतुल. 4 मध्ये 19. हा चेंडू डॉट सिंगल आली तर दबाव वाढेल. इथे फटका ऑन साइडला. चांगली फिल्डिंग. वाह काय चेंडूला अगदी थांबवलाय. इथे एकच धाव का घेतली. सुमित नाराज. अतुलनं स्वतःवर विश्वास ठेवलाय. आता 3 मध्ये 18 धावा. अनिल म्हात्रेनं विजयाची चाहूल लावून दिलेली आहे. नक्कीच 3 मध्ये 18 अनिल म्हात्रेला ठोकणं कठीण आहे. नक्कीच अगदी वेताल कोपर 40+ चा चांगला खेळाडू. अगदी बरोबर आहे. बाप होत आहे बेटा होत आहे. सुमितनं जे 2 चेंडू डॉट केलेत ना त्याची चर्चा होईल. बघूया अतुल आणि सेमीफायनलचा मार्ग मोकळा केला. मोकळा म्हात्रेनं मी मगाशीच उल्लेख केला. केशव पाटीलनं अनिल म्हात्रेला का गोलंदाजी दिली. बाप होत आहे. बापाला माहित आहे मुलाची काय कमजोरी आहे आणि बरोबर त्यांनी 3 चेंडू मध्ये फक्त 1 दिली आणि तिथे सामना फसलाय. हा चेंडू अगदी लॉफ्टेड शॉट आहे. धाव मिळतील 4. बाउंड्री. काही फरक पडणार नाही इथून. अनिल म्हात्रे करतोय मोठा सामना खेळायचा आहे. हा सामना आपण जरूर जिंकलाय. मात्र पुढल्या सामन्यात चुकी नको. फिल्डिंग चांगली करा असंच अनिल म्हात्रे आपल्या यंगस्टर खेळाडूंना संदेश देत असतील. शेवटचा 1 चेंडू विजयापासून दूर आणि हा फटका येतोय लॉंग ऑफ रिझनला. सामना जिंकलाय HS एंटरप्राइजेस टीमना आणि